मध्ये कमीपणा किती असतो, म्हणजे 1 घन मिलीलिटर मध्ये शक्यतो मध्ये म्हणजे 1.5 लाख ते 4.5 लाख प्लेटलेट काउंट असणे गरजेचे आहे. परंतु डेंग्यू जेव्हा आपल्याला होतो त्यावेळेस सतत हे जे आहे प्रमाण कमी जास्त व्हायला लागते. जर प्लेटलेटचे प्रमाण 10,000पेक्षा कमी झाले तर आपल्याला काय करतात, बाहेरून डॉक्टर प्लेटलेट दिले जातात. मग आपण काय करूया आता, डेंग्यू कसा पसरतो किंवा डेंग्यू होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे आपण जाणून घेऊया. आता डेंग्यू पसरणाऱ्या आळ्या किंवा एडिस इजिप्ती या प्रजातीचा जो डास आहे तो साचलेल्या पाण्यामध्ये तयार होतात, ज्यामुळे घरातील एसी, फ्रीज, फुलदाण्या, रांजण, हौद, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर, करंजी, टेरेस, नारळाच्या करवंड्या, इमारतीवरील असणाऱ्या पाण्याच्या टाक्या यामध्ये विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आता दरवर्षी डेंग्यूचे किती प्रमाण रुग्ण आढळून येतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. WHOच्या आकड्यानुसार दरवर्षी सुमारे 39 कोटी लोकांना डेंग्यूची लागण होत असावी असा त्यांचा अंदाज आहे. जगात डेंग्यूमुळे दरवर्षी 2500 रुग्णांची मृत्यू होतो. मग त्यामुळे काय होतं की काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डेंग्यू बद्दल मॅडम खूप चांगली माहिती सांगतायत, पण डेंग्यू कसा आम्हाला कळणार की आम्हाला डेंग्यू झालाय, तो कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला सांगते की डेंग्यू निदान करण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे. प्रथमतः नंबर 1 ला आपण NS1 केली पाहिजे, नंबर 2 ला IgM म्हणून आहे आणि नंबर 3 ला आहे IgG. या रक्ताच्या 3 चाचण्या केल्या जातात व त्यावरून डेंग्यूचे निदान आपण केले जाते. आता नागरिकांनी दक्षता घेऊन त्यापासून बचाव कसा करावा ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते. आता सांगितल्याप्रमाणे डेंग्यूची कुठलीही लक्षणे आढळल्यास नजीकच्या डॉक्टर किंवा पिंपरी चिंचवड मनपा दवाखाना किंवा रुग्णालयातील तपासणी करून घ्यायला पाहिजे. आठवड्यातून किमान 1 कोरडा दिवस पाळला पाहिजे, म्हणजे घरातील पाणी, साठ्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करून घासून पुसून कोरडी करून ती धुवायला पाहिजे. पाण्याचे साठे उदाहरणार्थ भांडी, ड्रम इत्यादी यांना घट्ट झाकणाने बंद करावे. आता आपण पाहतो की घराच्या परिसरातील किंवा घराच्या छतावरील निरुपयोगी ज्या वस्तू आहेत त्या सर्व आपण नष्ट करायला हवेत. डासांच्या व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी मच्छरदाणी याचा वापर करायला पाहिजे. तसेच काही प्रतिरोध क्रीम भेटतात त्या आपण यूज करायला पाहिजे, किंवा जे काही आपण कपडे परिधान करत आहेत तर ती पूर्ण कपडे आपल्याला घालायला पाहिजे. हाफ शर्ट किंवा हाफ पॅन्ट असं न वापरता फुल ड्रेस आपण घालायला पाहिजे. आता सर्वात सांगायचं झालं तर तुम्हाला डेंग्यू फिवर झाला आणि प्लेटलेट काउंट 1 लाखापेक्षा थोडाफार कमी जास्त झाला तर घाबरून जायची तुम्हाला बिलकुलही गरज नाहीये. कारण आपण जर घरी विश्रांती घेतली, पाणी भरपूर घेतलं, किमान 2 ते 3 लिटर त्यामध्ये पाण्याचा समावेश करावा तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला बराच आराम भेटेल, ज्यामुळे तुमचा डेंग्यू लवकर कव्हर होण्यास तुम्हाला मदत होईल. आता डेंग्यू झाल्यावर बरेच लोक काय करतात की घरगुती उपाय करतात. मग त्यामध्ये काय येतं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. बरीच लोक काय करतात की पपईची जी पानं आहेत त्याचा ज्यूस करतात. तर त्याचसोबत आपण काय करायला पाहिजे, पपईची पानं प्लस तुळशीची पानं आणि प्लस ॲलोवेरा याचं एकत्रित करून मिश्रण करून मिक्सरमध्ये काढून तुम्हाला 5 ते 7 दिवस घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला केवीसारखी फळं पण त्याच्यामध्ये आहारामध्ये इन्क्लूड करायची आहेत. आणि हे सर्व घरगुती उपाय केल्यामुळे डेंग्यूवर बराच काही आपल्याला फायदा होतो, म्हणजे भरपूर प्रमाणात फायदा दिसून येत आहे. तरी सर्व मित्रमंडळींना व नागरिकांना माझा एक सल्ला असेल, कोणीही घाबरून न जाता किंवा काळजी न करता त्या आजारास आपण सामना करायला पाहिजे. तरी मी वैद्यकीय परामर्श पूर्णपणे तुमच्या समोर सादर करू शकत नाहीये. मला असे सांगायचे आहे की तुम्ही तुमच्या नजीकच्या डॉक्टर किंवा दवाखाना किंवा रुग्णालय येथे जाऊन तपासणी करून घ्यावी. आणि जो पावसाळा चालू आहे यामध्ये तुम्ही निरोगी राहावे आणि यासाठी माझ्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.